महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज भामाठाण नगरीमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं. यामध्ये आम्हालाही बोलवलं, आमचा आदर सत्कार केला. त्याबद्दल गावकरी, ग्रामपंचायत, भजनी मंडळ सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. अचानक ठरलेला कार्यक्रम आहे 4 दिवसात. सहसा असं योग येत नाही, पण तो आला जोडून. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये माझे गाव आहे पाटोदा, वाळूजा माडीशीच्या जवळ. कधी कुणी पाहिलं असन, आलं असन, नसन आले तर कधी या एखाद्या वेळेस बघा. बरेच सरपंच आले लांबून लांबून. त्या सगळ्या सरपंच मंडळीचं, बाहेरगावच्या लोकांचं मनापासून मी धन्यवाद देतो त्यांना. आत्ता एक सरपंच साहेब बोलले, म्हणे आमचं एवढं काम ते करू शकणार नाही, पण प्रयत्न करू. पण सरपंच साहेब, माझ्या जीवनातली एक इच्छा आहे की माझ्यापेक्षा चांगले काम करणारे मी 10 तरी सरपंच पाहिले पाहिजे. मला त्याची हौस आहे. आत्ता सरकारनं मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना काढलेली आहे. सध्या मी त्याच्यासाठीच जातो, बाहेर फिरतोय. ती योजना अशी आहे की ज्या गावाने चांगले कामं केले, सरकारने सांगितलेले 7-8 कामं आहे, त्याच्यात भाग घ्यायचा, काम करायचं, आणि ज्याला जास्त मार्क मिळेल त्याला बक्षीस मिळेल. तालुक्यात, जिल्ह्यात, विभागात, राज्यात आलं तर मग खूपच मिळेल. 350 कोटी रुपयाचे बक्षीस आहे त्याच्यात. मी लोकांना सांगतो, भाग घ्या, त्यामध्ये काम करा, चांगलं करा. खरं तर मी लोकांना सांगू नये, शिकू नये, कारण पहिलं मलाच यायचंय. तरी मी लोकांना काय सांगतो की माझ्यापेक्षा लोकांनी चांगलं काम करा, ही आमची इच्छा आहे. ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम ठेवला, तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी वारकरी संप्रदायातला माणूस आहे, उपजत. मी कधी आयुष्यात खोटं बोलत नाही, कधीच नाही. मला ते आवडतही नाही खोटं बोलणं. कशाला बोलायचं? सावित्रीबाई नसते ना, इथं एकही महिला आली नसते आज. एवढी महान महिला नाही. आणि तिने त्रास काय खाल्ला, किती शेण आणायचे लोक तिला, तरी ती पोरीला शाळेत घेऊन लोकांच्या जायची. अक्षरशः शेण मारत होती. एकच साडी होती तिला, एवढी गरिबीतली. म्हणून त्यांची जयंती करतो आपण. हाच विचार आपण डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. एक साडीवर लोकांच्या पोरासाठी काम करत होती. आमच्या कपटात मात नाही तरी नवऱ्या संग वाटायची हरामखोर. आपल्या जिन्याची त्यांच्या जीवनात हो किती फरक आहे पहा. त्या पाटोदा गावच्या लोकांनी मला 5 वेळेस निवडून दिलं. पंचायत माझ्या 25 वर्ष हातात दिली. आणि त्या गावात जे काही राज्यात पहिलं आलं, 2 वेळेस राष्ट्रपतीच्या हस्ते सत्कार झाला. जवळजवळ आत्तापर्यंत 6 कोटी रुपयाचे नगदी बक्षीस मिळाले गावाला. आणि ते राज्यात पहिलं आल्यामुळं लोकाला माहीत झालं, सरकारला माहीत झालं, म्हणून लोक मला बोलायला लागले. त्यांची इच्छा अशी की ह्या माणसाला आपल्या गावात नेलं तर काही बदल होईल. तुम्हाला सांगतो, मी कोणा गावात गेल्याने बदल होणार नाही, हे खोटं आहे. मग काय,
त्या गावच्या लोकाला, त्या सरपंचाला त्या गावासाठी काम करावं लागेल, तेव्हा बदल होईल. मी जाऊन काय होईल? आम्ही काय घंटाभरचे पाहुणे, आम्ही 2 गोष्टी सांगून निघून जाऊ. पुन्हा आयुष्यात ह्या गावाचे आम्हाला घेणे नाही. इथं कोणी माझ्या ओळखीचं नाही, इथे मला निवडणुकीला उभं राहायचं नाही, इथं पोरगी द्यायची नाही, इथली करायची नाही. काय संबंध आहे? एक गोष्ट अजून एक लक्षात घ्या, आम्ही कोणाच्या बाजूनं बोलत नाही आणि कोणाच्या विरोधात बी बोलत नाही. आमची एकच इच्छा आहे, गावं चांगले झाले पाहिजे, लोक सुखी झाले पाहिजे. त्या 25 वर्षाच्या काळात सरपंच साहेब माझ्या एक लक्षात आलं, सगळ्यात मोठा धोका झाला आपल्याला, आपल्या देशाला, माणसाचं आयुष्य कमी झालं. हे कोणाच्या लक्षातच येईना आणि कोणी त्याच्यावर काम बी करेना. का करेना मला काही कळत नाही. का आपले आजे पंजे पहिले किती वर्ष काम करायचे, जगायचे? साधारण 100. आणि आता आपण किती जगतो? 60. सगळे 60च म्हणते. तुमचं काय मत आहे सरपंच? किती जगतं आता आपण? 60. हा 60. 40 वर्ष आपलं आयुष्य कमी झालं. मग याला कोणाची जिम्मेदारी नाही का? हे पाप कोणा डोक्यावर घ्यायचं नाही का? आणि एक कशाने झालं? 77 वय म्हणे अन्नाच. अजून सचिन तेंडुलकर सारखं टकाटक होत. आणि आम्ही म्हणतो की आम्ही 60च मरू. काऊन? काय करा? हे लोकांची चूक नाही. लोक म्हणजे आता सगळ्याला तेच वाटत राहिलं की आपण 60च्या वर जगणार नाही. माझी एक विनंती आहे की आपल्याला पुन्हा 100 वर्ष जगायचं असेल तर त्याच्यासाठी एक 5-7 गोष्टी सांगतो, करून पहा. सोपं आहे, काही अवघड नाही. आपण विकास करू राहिलो, घरं बांधून राहिलो, डबल मजली 4 मजली, रोड, पुलं, बिल्डिंगा, कारखाने, आणि आयुष्यच नसेल माणसाला तर मग याचं करायचं काय? याचं. आणि भारत स्वतंत्र झाल्यापासून आपलं 40 कमी झालं. मग आता एवढ्या दिवसात 40 गेलं आणि आपण अजून जर येड्यावानी केलं आणि मूर्खासारखं वागलो, पुन्हा 60तलं 40 गेलं, खाली काय रे? 20. अरे पोराचं लग्न कधी करते? कितव्या वर्षी? 21व्या. म्हणजे बिगर लग्नाचीच जाते. मग आपल्या ह्या पुढच्या पिढीसाठी जर आपल्याला काही करून ठेवायचं असेल तर याला 2च माणसं काम करू शकते, एक सरपंच आणि दुसरा ग्रामसेवक. तिसऱ्याचं काम नाही. म्हणून गावाने चांगला सरपंच द्यायला पाहिजे, चांगला ग्रामसेवक घेतला पाहिजे आणि ह्या दोघांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे. आम्ही 2 वर्षाला 3 वर्षाला सरपंच बदलितो, ग्रामसेवक बदलितो, मग कसं व्हायचं? मी ग्रामसेवक सरपंच बदलायच्या लई विरोधात आहे, बदलू नये. सगळे लोक मला सांगते महाराष्ट्रात, साहेब आमचा सरपंच चांगला नाही, आमचा सरपंच चांगला नाही. निवडून कोणा द्याला? म्हणते आम्हीच द्याला. मूर्ख झाले, तुम्हीच निवडून द्याला. नाही, थोडा आवाज कमी आहे, तुम्ही आवाज थोडं वाढा, थोडं. बस 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 असू दे, थोडसा लई नाही. हा, मग एक 6-7 कामं सांगतो, महिला मंडळ नीट ऐका ध्यान करून. पुढच्या पिढीसाठी गरज आहे याची. आपलं ते गेलं, काय करायचं आपल्याला? बरं आता बरं काय करायचं आहे? पाणी चांगलं प्यायचं, स्वच्छ. आता हे इथं बाटली आणली पाहिजे, 20 रुपयाला 1 लिटर, आणि माणसाला रोज लागतं 4 लिटर. मग 80-90 रुपयाचं पाणी विकत घेऊन कोण पिईन? आणि कसं काय पिईन? 200 रुपये रोजाने जायचं आणि 100 रुपयाचं काय पाणी प्यायचं?
मग हे पाणी सरपंचानं गावाला द्यायलाच पाहिजे. दर माणसाला असंच पाणी पाहिजे. पाणी चांगलं प्या, स्वच्छ. झाडं भरपूर लावा गावात, पण फळाची लावा. फळं, नारळ, सीताफळ, आंबा, चिक्कू. पोरायला शिकवा, यांना संस्कार द्या चांगले. शिक्षणाशिवाय खरं नाही. 3 काम झाले. 4थं काम आहे महिला मंडळ बाहेरचं खायचं नाही. बाजारातलं, दुकानातलं, आयतं, हॉटेलमधलं नाहीच म्हणलं चालतं. लय नाईलाज झालात तर घ्यायचं, नाही ते घ्यायचं नाही. घरचं खायचं, माहितीतलं खायचं, आपल्या वावरातलं खायचं, ओळखीचं खायचं. नसलं तर माहेरून आणायचं. 5वं काम आहे गावात साफसफाई पाहिजे, स्वच्छता पाहिजे, चकचक गाव पाहिजे, चकचक. 6वं एक काम आहे म्हाताऱ्या लोकांना जीव लावायचा गावातल्या. त्यांच्या संग गोड बोला. त्यांना काय लागतं, एक शर्ट 12 महिने घालते ती, खायला बी कमी लागतं, पण त्यांच्याशी लोक बोलतच नाही म्हाताऱ्या संग. 7वं एक काम आहे सरपंच साहेब, अण्णा बामाठांचे लोक हो नीट आहे का, तुम्हाला खरंच गाव चांगलं करायचं, 100 वर्ष जगायचं, तर ते 7वं काम करायला पाहिजे. काम म्हणलं तर अवघड आहे, म्हणलं तर सोपं आहे. मी रोज सांगतो गावोगाव, देशभर सांगतो, पण कोणीच ऐकत नाही. मग इतकं सोपं काम आहे, त्याला 1 रुपया लागत नाही, पण कोणीच ऐकत नाही. आता माझा घसा बसला सांगून सांगून, त्याच्यामुळे मी सांगणं सोडून दिलं. आणि इथं बी सांगत नाही मी आता, नको. हा, अरे कोणाच नाही ऐकलं, तुम्ही तर कुठून ऐकता मग? काय ऐकतात सरपंच, महिला मंडळ ऐकतात? सांगू, 100 वर्ष तुम्हाला जगायचं असेल तर 7वं काम असं आहे, दुसऱ्यावर जळायचं नाही. काऊन जळतो आम्ही दुसऱ्यावर, कळत नाही. त्याला जे मिळालं ते मिळू द्या, तुम्हाला जे देवानं दिलं बघ झालं. सगळ्याला सगळ्या गोष्टी मिळत्या का? सगळ्याला सारखं दिल्यावर कसं होईल? कुणाला पैसा दिला, कुणाला सोनं दिलं, कुणाला नोकरी दिली, कुणाला शेती दिली, कुणाला नवरा चांगला आहे, कुणाला बायको चांगली आहे, कोणाला काय, ज्याचं त्याचं नशीब. आपल्याला जे देवानं दिलं त्याच्यात समाधान पाहिजे. हे करून पहा, पुढची पिढी सुखी होईल, 100 वर्ष जगते. छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात तलवार 50 किलोची होती. तलवार 50 किलोची, आणि ते घोड्यावर घेऊन फिरत होते. मग तुम्ही विचार करा, 50 किलोची तलवार घोड्यावर घेऊन फिरणारा माणूस कसा असत? आमचं पोरग 50 किलो भरत नाही. आपली चूक आहे ना, काहीतरी चुकलं ना, काहीतरी चुकलंय. म्हणून गावकऱ्याला माझी विनंती आहे, बनसोड साहेब तुम्ही मला बोलवलं, मी मनापासून तुमचा आभारी आहे. तुमची भावना चांगली आहे, गावासाठी चांगलं काम करा, गाव सुखी व्हा, समाधानी व्हा. पाणी चांगलं काऊन प्यायचं? सगळं पाणी खराब झालं आता. असं एक गाव नाही की त्या गावचं पाणी चांगलं आहे. आमच्या लहानपणी होतं, आता नाही. आता आपणच खराब केलं पाणी. ते सगळं कशाने खराब झालं? कारखान्याचं पाणी सोडलं, त्याच्यात संडासचं पाणी सोडलं, आंघोळीचं पाणी सोडलं. पिकावर आपण ते खतं औषधं मारतो का, हे पण पाण्यात वाहून जातं. किती मारायचं ते बी माहीत नाही. ते दुकानदार सांगतो एवढा डबा मारा, आपण घेऊन जातो. ते कृषी अधिकारी सांगत नाही. यवतमाळमध्ये, नांदेडच्या परिसरामध्ये इतकं एंडोसल्फान मारलं कापसावर त्या लोकांना, सत्य घटना आहे. तर ते जमिनीतून एरीत उतरलं. तिथं जन्मतः पोरं वाकडे जन्माला येऊ राहिल्यात, दात वाकडे, हातपाय वाकडे.
कोणाला काही घेणं नाही. मग आपण सगळ्याचे पाणी, आता एवढी मोठी गोदावरी, तिचं पाणी आपण स्वच्छ करू शकत नाही, पण आपल्याला प्यापुरतं आपण चांगलं करून प्या. पण एक माणूस कसा पिईन म्हणून ग्रामपंचायतनं द्यायचं. ही ग्रामपंचायत भरभर पुढं काऊन येते, एकटा करू शकत नाही आता, म्हणून सरपंचाला आमच्या तिकडे म्हातारं मेलं ना, ते राग बी भरते गंगात नेऊन टाकी. इकडं कुठे टाकते, गंगातच टाकते. मेलेल्या माणसाची राग प्यायला चालते का? चालते? बरं, प्यायला चालत नाही हे सगळ्याला माहिती आहे, आणि पाण्यात टाकलेच राहत नाही. मग जर प्यायला चालत नाही तर पाण्यात कशी काय टाकते? आणि कोणी बोलतही नाही, कोणी सांगतही नाही, कोणी काय म्हणणं नाही. एक एवढी एवढी राग घेतली, चिमूटभर गिलासभर पाण्यात टाकली आणि एखाद्या बाईला दिली, पी बाई तो आहे नवऱ्याचे, पेन नाही प्याय, एवढी एवढी प्यायची नाही. मग लोकांच्या पाण्यात पोतभर कशी काय टाकते हरामखोर? नाही टाकायला पाहिजे. माझ्या हात जोडून विनंती आहे. पण कोणी म्हणाल मग भाऊ त्या राखीचं काय करा? आम्ही, माझी आई वारली 7 वर्ष झाली, 105 वर्षाची होती म्हातारी. 5 खड्डे केले स्मशानभूमीपाशीच, 5 खड्ड्यात थोडी थोडी राख टाकली, त्याच्यात 5 झाडं लावले. आईची आठवण राहिली, 5 झाडं शिलकले, पर्यावरणाचं काम झालं, नेऊन टाकायचे 500. सगळं गाव पाहत राहिलं, आमचे भाऊ बहिणी, हे काय हे काय. म्हणलं हेच बरोबर आहे. पण कुणी काय म्हणून एखादी बाई सकाळी उठल्यावर, आमची पहिल्यापासून प्रथा आहे गंगात टाकायची, लोक ढोकालाही लायते. जी चांगली नाही ती सोडून द्या. आता हे पोरी उभा राहा ग, माहिती दोघी जणी उभा राहा. बरं कितीला आहे? उभा राहा पटकन पटकन, दोघी बी कितीला आहे? हा तुम्ही सगळे जण, त्यांचे कपडे, केस, रान, भांगपट्टी, डिझाईन किती सुंदर दिसते पोरी. तुम्ही जे म्हणता आमची पहिल्यापासून प्रथा आहे, मग खरं सांगा, याची आजी असे कपडे घालत होती का? घालत प्रथा कुठे गेली? तुमच्या सोयीने तुम्ही ही प्रथा बदलेली, चांगलं आहे, मला काय म्हणणं नाही. तसं ते बी बदला ना.